हे पाण्याचं वाटप करताना हा जेव्हा कायदा अस्तित्वात आला अध्यक्ष महोदय, तेव्हा नियम बनवताना अध्यक्ष महोदय प्रत्येक गोष्टीचे नियम नाही बनवता आले. म्हणजे प्राधिकरणांचे जितके अधिकारी होते अध्यक्ष महोदय, त्यांनी जवळपास 8 ते 9 वर्ष या ऍक्टला हातच लावला नाही अध्यक्ष महोदय. 2012ला नियम बनवण्यात आले. नियम असे बनवले, आपण जर बघाल अध्यक्ष महोदय या नियमांमध्ये, तर नियम 11 MWRA करता फार तुरळक नियम बनवण्यात आले अध्यक्ष महोदय. जी गोष्ट समन्यायी वाटप पद्धती करता हा ऍक्ट बनवण्यात आला होता त्याला सोडून दिलं आणि फक्त विशिष्ट भागांमध्येच हे पाणी कायम राहावं अशा पद्धतीने हे सगळे नियम बनवण्यात आले अध्यक्ष महोदय. आणि असं नाही म्हणत मी की उर्ध्व भाग पूर्णच्या पूर्ण त्याच्यावर, उर्ध्व भागामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक काही भागांमध्ये अध्यक्ष महोदय या रूल्स मुळे अन्याय होतो अध्यक्ष महोदय. काय नियम बनवले अध्यक्ष महोदय? नियम 11 पाणी टंचाईमध्ये पाण्याची समन्यायी वाटप. अध्यक्ष महोदय याच्यामधलं एक, प्राधिकरण पाणी टंचाईच्या कालावधीत विशेषतः जलस्रोत प्रकल्प स्तरामधील आणि जेथवर तांत्रिकदृष्ट्या व व्यवहारता शक्य असेल तेथवर उपखोरे व खोरे स्तरावरील उपलब्ध पाण्याचा समन्यायी वाटपाचे निर्धारण करील. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये 2, पाणी टंचाईच्या कालावधीमध्ये विशिष्ट पाणी स्रोत प्रकल्पामध्ये उपलब्ध उपयुक्त पाण्याचा साठा पिण्याच्या पाण्याची गरजा भागवण्यासाठी पुरा नसेल तर प्रवाहाच्या ऊर्ध्व बाजूला असलेल्या मोठ्या किंवा मध्यम जलसंपदा प्रकल्पामधून पाणी सोडण्याबाबत प्राधिकरणाद्वारे विचार करण्यात येईल. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जेव्हा याच्यामध्ये पाणी टंचाई दिलं, याच्यामध्ये अशी आता शब्द अध्यक्ष महोदय नियम बनवताना म्हणजे त्याला आपण सांगू ना एखाद्या टाइपची रेकॉर्ड अध्यक्ष महोदय बदमाशी अशी करण्यात आली. नियम 2 मध्ये सांगितलं, टंचाईची व्याख्या सांगितली अध्यक्ष महोदय. काय सांगितली आहे टंचाईमध्ये? की अध्यक्ष महोदय विशिष्ट 2 मध्ये ग विशिष्ट जलसंपत्ती प्रकल्पाच्या संबंधात पाणी टंचाई किंवा आपत्ग्रस्तता याचा अर्थ जेव्हा उपयुक्त साठ्याची प्रत्यक्ष उपलब्धता ही दिनांक 15 ऑक्टोबर रोजी त्या प्रकल्पाच्या संकल्पित उपयुक्त असलेल्या साठ्याच्या 33% कमी असेल ही स्थिती असा आहे. अध्यक्ष महोदय कायद्यामध्ये कुठेही 33%चा उल्लेख अजिबात नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे याचा अर्थ असा की जायकवाडीमध्ये जेव्हा 33%च्या खाली जलसाठा असेल तेव्हा वरची परिस्थिती बघून मग नंतर जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यात येते अध्यक्ष महोदय. हा कोणता न्याय? याला समन्यायी वाटप म्हणणार अध्यक्ष महोदय आपण. अध्यक्ष महोदय त्यांनी 12 मध्ये क्लिअर कट दिलं होतं. 12चा फक्त त्यांनी एकाचा नियम बनवला अध्यक्ष महोदय. क्लिअर कट सांगताय अध्यक्ष महोदय 12 कायदा कलम मध्ये 12 मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं 6 ग मध्ये खोऱ्यातील पाण्याची तूट अध्यक्ष महोदय खोऱ्यातील पाण्याची तूट समप्रमाणात विभागली जावी यासाठी खोऱ्यातील सर्व धरणातील पाणी साठे दरवर्षी ऑक्टोबर अखेर अशा तऱ्हेने नियंत्रित केले जातील की वर्षातील वापरासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याची खरीप वापरासहित टक्केवारी सर्व धरणाची जवळजवळ सारखी राहील.